पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा अगदी सोपा सर्वांच्या पाठांतरातला असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात तुकोबाराय या मानवी जीवनाचा उद्धार कशा प्रकारे करता येईल या संदर्भामध्ये तुम्हा आम्हाला अगदी सुंदर प्रकारे उपदेश करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की क्षणाक्षणाला हा विचार करा की हा भवसागर रूपी समुद्र पार करून पलीकडच्या किनाऱ्यावर कशा प्रकारे आपल्याला जाता येईल। कारण ज्या देहाचा आपण अभिमान धारण केलाय ना, तो देह एक दिवस नाश पावणार आहे। काळ आपली वाट पाहत आहे, म्हणून लवकरात लवकर परमार्थ करण्याची घाई करावी, संतांची संगत धरावी आणि हे जे व्यवहारातील जे काम क्रोध लोभ मद मत्सर द्वेष हे जे विकार आहेत ना, या विकाराने या व्यवहाराच्या धुराने अंध होऊन जे या जगामध्ये सत्य तत्व आहे परमात्मा, त्या परमात्म्याच्या दर्शनापासून वंचित राहू नका, तर क्षणाक्षणाला विचार करा असं तुकोबाराय सांगतात। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। श्री क्षेत्र दुधा या ठिकाणी सुरू असलेली ही कीर्तन रूपी सेवा कोणत्या निमित्तानं आहे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो। प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं ना ते भगवंताच्या इच्छेने घडतं। जेही काही आपल्याला भगवंताची सेवा करायला मिळते ना, ती भगवंताच्या कृपेनेच आपल्याला प्राप्त होत असते। जसं व्यवहारामध्ये एक म्हण आहे हिंदीमध्ये की दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम। जसं जे अन्न कोणी ग्रहण करायचं हे जसं ठरलेलं परमात्म्याने जे ज्याच्या नशिबात लिहिले ना त्याला ते खायला मिळतं, तसं परमात्म्याची सेवा कोणी करायची यासाठी परमात्म्याचीच कृपा आवश्यक आहे। तर भगवंताच्याच कृपेने माझ्याकडे आज या ठिकाणी कीर्तन सांगण्याची सेवा आलेली आहे। आणि हे दुधा गाव, या गावाचा आणि माझा यावर्षी पहिल्यांदाच संपर्क झालेला आहे माझ्या पतिदेवांच्या मार्फत। त्यांनी या ठिकाणी 2-3 वर्षापासून ते येत असतात आणि त्यांच्या तोंडून मी आपल्या गावाचं एवढं कौतुक ऐकलंय, ते सतत दुधा गावची आठवण करत राहतात। एका शब्दात सांगायचं झालं तर ते सतत म्हणतात की दुधा गाव म्हणजे माझं माहेर घर आहे म्हणतात। मी म्हटलं आता तुमचं माहेर म्हटल्यानंतर हे माझं सासर झालं म्हटलं। हां बरोबर ना, तर हे त्यांचं माहेर तर माझं सासर, म्हणजे माझ्या सासरी सेवा करण्याचा योग आलाय असा मला या ठिकाणी अनुभव वाटतोय, म्हणजे आनंद वाटतोय मनाला। तुम्ही सर्वजण या ठिकाणी माझे पतिदेव यांच्यावर तर तुमची अपार श्रद्धा आहेच, पण माझ्यावर सुद्धा विश्वास आणि श्रद्धा ठेवून तुम्ही मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली। संपूर्ण गावकरी मंडळींच्याद्वारे मला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं, त्याबद्दल मी प्रथमतः आपण गावकरी मंडळी सर्वांचे आभार मानते की भगवंताच्या कृपेने ही सेवा आज मी या ठिकाणी करणार आहे। मग आता कुठलीही सेवा भगवंताची करत असताना त्याला सहकार्य लागतं। एकट्या माणसाने सेवा करायची, ध्यान करायचं असेल ना तर एकटा माणूस करू शकतो, पण सत्संग करायचा असेल ना तर त्याला अनेक माणसं सहकार्य पाहिजे। मग या ठिकाणी कीर्तन करायचे, सत्संग करायचे, तर सहकार्य करण्यासाठी साथीला अनेक जण उपस्थित आहेत। त्यापैकी प्रथमतः मी उल्लेख करेन भजनी मंडळांचा। या ठिकाणी कीर्तनाला भजनाची साथ देण्यासाठी उत्कृष्ट असे गायक वादक उपस्थित आहेत। त्यापैकी पहिल्यांदा उल्लेख करीन माझ्या पतिदेवांचा, ज्यांच्याबद्दल तुम्ही तर सर्वांनी प्रत्यक्षात ओळखता, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता, तुमचा जास्त त्यांच्याशी संपर्क आलेला आहे। तर असे माझे
आदरणीय पतिदेव हरिभक्तपरायण सचिन महाराज केकान यांचेही विशेषतः आभार मानते की त्यांनी मला परमार्थ कार्यामध्ये पाठिंबा देऊन या ठिकाणी उभं राहण्यासाठी जे बळ दिलंय ना, भगवंताची तर कृपा आहे, पण जो देव भगवंताच्या कृपेने मिळाला आहे म्हणजे पती परमेश्वर असतो, तर त्यांच्या पाठिंब्यामुळे आधारामुळे या ठिकाणी उभं राहण्याची मी हिम्मत करते, म्हणून विशेषतः त्यांचेही आभार मानते। त्याबरोबर या ठिकाणी भगवंताच्या कृपेने ज्यांच्याकडे गायनाची सेवा प्राप्त झालेली आहे ते म्हणजे त्यांच्या शेजारी उभे असलेले त्यांचे अत्यंत जीवलग मित्र आहेत आदरणीय हरिभक्तपरायण सोपान महाराज खंदारे, आणि ते ऑलराऊंडर काम आहे त्यांचं बरं का, म्हणजे कशातच कमी नाहीत, जिथं कमी तिथं आम्ही असं त्यांचं काम। कुठं काही कमतरता भासली, कुठे एखादा पखवाज वादक बिमार पडला समजा, ते पखवाज वाजवतात, गायन तर उत्कृष्ट करतातच, तुम्ही ऐकलेलंच आहे, पुन्हा कीर्तनसुद्धा सुंदर करतात, या ठिकाणी त्यांचं कीर्तनसुद्धा झाले, पुन्हा त्यात रामायणाचीही कथा सांगतात, भागवताचीही कथा सांगतात, म्हणजे कशातच कमी नाहीत ते, असे ऑलराऊंडर महाराज आहेत ते, त्यामुळे त्यांचेही विशेष आभार। पुन्हा या ठिकाणी गायनाची सेवा करायला उभे आहेत विलास महाराज गावडे, आणि आपलं नाव दोघांचं एकच नाव, म्हणून एकच ठिकाणी उभं राहिले तुम्ही, बरं झालं, म्हणजे मला इकडं पाहायची गरजच नाही, एकाच ठिकाणी दोघेही उभे आहेत। तर हरिभक्तपरायण विलास महाराज गावडे यांच्याकडे गायनाची सेवा भगवंताच्या कृपेने लाभलेली आहे, त्याबरोबर सोबत गायक आहेत, तर सोबत वादनही पाहिजे, पखवाजाची साथ लाभली हरिभक्तपरायण शुभम महाराज मोरे, एकदा टाळी वाजवा बघा, मूर्ती लहान पण कीर्ती महान, काय उत्कृष्ट वादन आहे त्यांचं, आणि ही साधना काही सोपी नाही बरं का, हे सोपं काम नाही, या ठिकाणी एवढ्या समाजाच्या पुढं त्यांना आपली कला म्हणजे ते वादन सादर करायचे ना, त्यासाठी त्यांना अनेक वर्ष साधना करावी लागली, या ठिकाणी बसून वाजवण्यासाठी कुठल्याही टंगळ मंगळ टाईमपास करणाऱ्याचं काम हे नव्हे, नाहीतर एके ठिकाणी कीर्तन ऐकले का लहान मुलानं, एक मुलगा कीर्तनाला आलेला आपल्या पप्पासोबत, कीर्तन ऐकलं, घरी गेला, पप्पांना हट्ट करायला लागला, पप्पा मला तबला घेऊन द्या ना म्हणायला लागला, पप्पा म्हणाले बाळा तुला तबला काही वाजवायला येत नाही, विनाकारण कसाही बडवशील डब्बा बडवल्यासारखं, आणि घरातल्यांना विनाकारण त्रास, पोरगं हुशार होतं, पोरगं म्हणालं पप्पा माझा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, कारण तुम्ही सगळे झोपी गेले की मग मी तबला वाजवीन म्हणालं, तर हे टाईमपाशी माणसाचं काम, पण ही साधना या ठिकाणी जी त्यांनी वाजवून दाखवली सफल झाली ना, त्यामागे फार कष्ट आहेत, म्हणून त्यांचेही विशेष आभार। परत या ठिकाणी भजनासाठी महिला मंडळही खास करून उभे आहेत, आणि महिलांनी कीर्तनाला अवश्य उभं राहावं, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा, महिलांनी परमार्थ करावा, कारण सकळासी येथे आहे अधिकार, या रे लहान थोर याती भलत्या नारी नर। तरी आजकाल समाजात काही ठिकाणी महिलांना नावं ठेवतात कीर्तनाला उभं राहिल्याबद्दल, तुमच्या गावात नाही बरं बघा, कुठे काही ठिकाणी आजसुद्धा काही गावामध्ये महिलांचं कीर्तनसुद्धा होत नाही, म्हणतात या गादीवर बाईला अधिकारच नाही म्हणतात उभं राहण्याचा। जे लोक असं बोलतात ते काय आकाशातून पडले का हो, आकाशातून पडले का, बाईच्याच पोटी जन्माला आले ना, बाईच्या हातचं जेवायला जमतं, आणि मग भजनाला बाई, बरं जर इतिहास पाहिला ना आपल्या वारकरी संप्रदायाचा, तर एवढा मोठा आहे, स्त्रियांना एवढा सन्मान प्राप्त झालेला आहे, साधू संतांनी एवढा सन्मान दिला स्त्रियांना। ज्यावेळी वाळवंटामध्ये संत नामदेव महाराज कीर्तन करायचे ना, तेव्हा त्यांच्या कीर्तनामध्ये चाल सांगण्याचा अधिकार कोणाला होता, तर संत जनाबाई यांनाच चाल सांगण्याचा अधिकार होता।
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. एवढा अधिकार महिलांना साधू संतांनी दिला. आणि आताचे लोक मात्र विनाकारण महिलांना नावं ठेवतात. महिला कशात कमी नाहीत. महिला विमान चालवू शकतात, रेल्वे चालवतात, एस-टी बस चालवत आहेत. आणि मग कीर्तनाला उभं राहिलं तर काय बिघडलं? हे तर काम सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी महिला खास करून उभ्या आहेत ना, त्यांचेही विशेष आभार. परत या ठिकाणी विना घेऊन सुद्धा आमची दीदी, काय नाव आहे दीदी तुमचं? साक्षी सोनवणे, साक्षीताई सोनवणे यांच्यासाठी टाळी वाजवा. मस्त त्यांनी आज या ठिकाणी. आणि विना घेणं एवढं पुण्याईचं काम आहे ना. जो विना घेतो ना त्याला पुढच्या जन्मामध्ये परमात्मा एवढं मोठं बनवतो की त्याच्या दारात वॉचमॅन असतो, त्याच्या दारात सिक्युरिटी गार्ड असतात. अशी जिंदगी मिळते. विना घेणं काही फार छोटी सेवा नाही. मी तर म्हणते सप्त्यामध्ये सगळ्यात मोठी सर्वश्रेष्ठ सेवा आहे विना घेण्याची. कारण सप्ताह उभं राहणे याला काय म्हणतो आपण? विना उभं राहणे म्हणतात मराठवाड्यामध्ये. विना उभं राहायला, सप्ताह उभं राहायला म्हणत नाहीत, विना उभं राहिला. आणि काला होईपर्यंत विना टेकत नाही तेवढा अधिकार आहे. ती नारदाची गादी आहे. या गादीपेक्षा ती गादी श्रेष्ठ आहे बरं का. म्हणून कीर्तनाला आलं ना विनेकराच्या अवश्य पाया पडावं, कारण ती नारदाची खरी श्रेष्ठ गादी आहे. म्हणून दिदीनं या ठिकाणी उभं राहिलेली आहे, तिचेही विशेष आभार. पुन्हा या ठिकाणी भजनासाठी लहान मुलं उभी आहेत. मा नर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, जे संस्था चालक आहेत हरिभक्तपरायण संतोष महाराज पवार, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचे विद्यार्थी यांनीही या कीर्तनामध्ये रंग भरला आहे. म्हणून त्या सर्वांचेही आभार मानते. पुन्हा पेटी वाजवत आहे दादा, तुमचं नाव काय? अमोल सोनवणे यांच्याकडे भगवंताने पेटी वादनाची सेवा अर्पण केलेली आहे. पुन्हा चोपदार काका आहेत, तुमचं सुभाष काका यांनी चोपदार ही सेवा भगवंताच्या कृपेने त्यांना प्राप्त झाली. परत या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचं जे चित्रीकरण करत आहेत आमचे दादा गणेशदादा सोनवणे, त्यांचं चॅनल आहे ब्रह्मांड नायक नावाचं. तर आपण सर्वांनी घरी गेल्यावर, बरं आता कीर्तनात मोबाईल कोणी काढायचे नाहीत, घरी गेल्यावर मोबाईल काढायचा आणि ब्रह्मांड नायक चॅनल सबस्क्राईब करायचं. आणि तुमच्या गावातील हे माझं झालेलं कीर्तन तुम्हाला आयुष्यभर या चॅनलवर पाहायला मिळेल. कधीही तुम्हाला इच्छा झाली की आपल्या गावातलं सविताताईंचं कीर्तन ऐकायचं की लगेच यूट्यूबला जायचं, ब्रह्मांड नायक चॅनलवर जायचं आणि कधीही तुम्ही ऐकू शकता. तर सर्वांनी कीर्तन अवश्य पाहायचं, लाईक कमेंट करायचं, शेअर करायचं आणि चॅनल सबस्क्राईब करायचं. सर्वांनी लक्षात ठेवा. दादांचेही आभार मानते. परत या ठिकाणी आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, ते म्हणजे साऊंड सिस्टीम खूप सुंदर सेटिंग केली तुम्ही, खूप छान आवाज सर्वांपर्यंत पोहोचत आहे. ही भगवंताने तुमच्याकडे विशेष सेवा तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तसेच आजच्या या सेवेचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ना, त्या सौभाग्यवती प्रभाबाई सुरेश सोनवणे यांच्या परिवारातर्फे आजच्या या कीर्तनाचं सौजन्य आहे. तर त्यांच्याकडे भगवंताने ही सौजन्यरूपी सेवा प्राप्त झाली आहे. भगवंताने त्यांना ही सेवा दिली आहे. त्यांचेसुद्धा आभार मानते. परत या ठिकाणी कीर्तन श्रवण करायला आपण सर्व जे भाविक भक्त जमा आहात, गावातील आहात, काही परगावातील, देवपूरचेही काही खास माणसं, जिवलग माणसं कीर्तन सेवा श्रवण करायला आलेली आहेत. तर आपल्या सर्वांचेही आभार. आणि सगळ्यात मोठी सेवा भगवंतानं तुमच्याकडे सोपवली आहे. बसलेले सगळ्यात मोठी सेवा कोणती आहे? श्रवण भक्ती, कीर्तन ऐकण्याची सेवा भगवंताने तुम्हाला सोपवलेली आहे. म्हणून तुम्ही फार भाग्यवान आहात. पण कीर्तन ऐकत असताना ना काही गोष्टींचं ध्यान ठेवायचं. कीर्तन ऐकताना काही नियम आहेत, श्रवण भक्ती करण्याचे काही नियम आहेत. साधू संतांनी सांगितलं, पाने जो खाईल बैसोनी कथेसी, घडेल तयासी, गोहत्या ते तंबाखू, डोनी काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापे, असा उल्लेख आलेला आहे. कीर्तन ऐकायला, कथा ऐकायला येताना कोणी तंबाखू खायची नाही, सिगारेट ओढायचं नाही, या ठिकाणी येऊन व्यसन करायचं नाही, दारू पिऊन कीर्तनाला यायचं नाही. आणि पुन्हा कीर्तनाला बसल्यावर मध्ये मध्ये उठायचं नाही, मध्ये मध्ये बोलायचं नाही. कारण मी म्हणत नाही तर एक प्रमाण आहे ना, तर पुढचा जन्म तुम्हाला बेंडकाचा भेटतो. म्हणून इथं बडबड केली की पुढच्या जन्मात कुठेतरी गटारामध्ये पडलेले असाल, टरा 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 ओरडत असाल. म्हणून या ठिकाणी बडबड करायची
नाही, शांतपणे श्रवण करायचं. महत्त्वाची सेवा तुमच्याकडं सोपवली. परत या ठिकाणी ही सेवा श्रवण करायला ज्यांच्या श्रीमुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा महापुराण ही जी सर्वश्रेष्ठ अशी कथा आहे ती श्रवण करताय, ते महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर महाराजांचेही मी विशेष आभार मानते. आणि आपल्या सर्वांकडे प्रत्येकाकडे जी सेवा प्राप्त झाली ती सेवा आपण इमानदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सेवेला आरंभ करते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या मानवी जीवनामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये तसं तर अनेक प्रश्न आहेत, पण विचार करायला लावणारे महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे जगावं कसं आणि दुसरा म्हणजे मरावं कसं. जगायचं कसं आणि मरायचं कसं ह्या 2च गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि इतर सगळ्या गोष्टी या 2 गोष्टीवर अवलंबून आहेत. आणि जेव्हा आपल्याला हे मानवी जीवन प्राप्त होतं ना, तेव्हा प्रत्येक माणसाची सगळ्यात मोठी इच्छा काय असते की या जीवनाचा शेवट कसा गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड व्हावा म्हणजे मरण चांगलं यावं वाटतं. कोणालाही वाटतं की हाल अपेष्ट होऊन मरण येऊ नये. बोलत चालत चांगल्या प्रकारे मरण यावं. कुणावर बोज किंवा अंथरुणात बाजेवर 6-6 महिने 1-1 वर्ष हाल अपेष्ट होऊन असं जर वाईट मरण कोणाला आलं तर माणसं म्हणतात, कोण्या दुश्मनालाही असं मरण येऊ नये म्हणतात. मरण चांगलं यावं असं प्रत्येकाला वाटतं. पण मरण चांगलं कसं येणार हे आपण कसं जगलो ना याच्यावर अवलंबून आहे. आपण चांगल्या प्रकारे जीवन जगलो तर मरण चांगलं येतं. चुकीच्या पद्धतीने जीवन जगलो तर मरण वाईट येतं. आणि जीवनामध्ये काही गोष्टी अटळ आहेत, त्यापैकी एक आहे मरण. मरण हे अटळ आहे. मरण कधीही टळत नाही. मरण प्रत्येकाला आहे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. त्यापेक्षा मरण सुधारण्याचा प्रयत्न करतो ना तो खरा बुद्धिवान माणूस असतो. तोच खरा बुद्धिमान म्हणावं. कारण मरण टाळल्यानं चुकत नसतं. पुराणामध्ये 2 माणसं असे आहेत, 2 व्यक्ती ज्यांना त्यांचं मरण आधीच कळलं होतं. आणि ते 2 जण कोण होते? पहिला म्हणजे कंस, भगवान श्रीकृष्णाचा मामा कंस, आणि दुसरे म्हणजे राजा परीक्षित. यांना आधीच मरण कळालेलं होतं. कंसाला तर मरण कळालं ते खूप वेळ होता कंसाकडे. कंसाला मरण केव्हा कळालं होतं? ज्यावेळेस कंसाची चुलत बहीण माता देवकी यांचा विवाह झाला महाराज वसुदेव यांच्याशी. विवाहाच्या दिवशीच जेव्हा कंस आपल्या बहिणीला सासरी सोडायला निघालाय रथामध्ये बसून, स्वतः रथाचा सारथी होऊन जेव्हा तो बहिणीला सासरी सोडायला निघाला तेव्हा त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगित तसे कंसा, मानी हा भरवसा, बोलण्याचा आठवाईचा पुत्रवधील तयासी, ऐकोनी मानसी क्रोधावला. त्यावेळेस आकाशवाणीनं सांगितलं कंसाला की ज्या देवकीचा विवाह एवढ्या थाटामाटात केला, ज्या देवकीला बहिणीला तुझ्या सासरी सोडायला निघालास, तिचाच 8वा पुत्र तुझा वध करील. आता त्या दिवशीच नेमका देवकीचा विवाह झालेला, म्हणजे आता तिला 8 मुलं होणार, 8वा मुलगा कंसाला मारणार. म्हणजे वेळ किती भरपूर होता कंसाकडे. पण कंसाने त्या ठिकाणी मरण सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मरण टाळायला पाहून त्याने अनेक पाप करत राहिला, पाप करतच राहिला शेवट. पण त्यांनी मरण सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या उलट राजा परीक्षिती यांना 7 दिवस अगोदर मरण कळालं होतं. पण त्यांनी 7 दिवस मरायचं तर नक्की आहे, पण त्यांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न न करता मरण सुधारण्याचा प्रयत्न केला. 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. जे खरे बुद्धिमान आहेत ना ते असेच असतात, जे मरण सुधारण्याचा प्रयत्न करतात. पुराणात अजून एक उदाहरण आहे. भक्त प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यपनेही मरण चुकवण्यासाठी, मरण टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याने ब्रह्मदेवाची अनेक वर्ष तपश्चर्या केली. जेव्हा तपश्चर्या पूर्ण झाली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले, विचारलं
हिरण्यकश्यप वरदान माग, तुला काय हवं आहे? तेव्हा त्याने प्रथमतः मागितलं की ब्रह्मदेव, मी अमर व्हावं, मला कधीच मरण येऊ नये असं वरदान द्या. तेव्हा हिरण्यकश्यपला ब्रह्मदेवानं सांगितलं, हिरण्यकश्यप, तुला अमर करण्याचं माझ्या हातामध्ये नाही, कारण मी स्वतः अमर नाही, मला सुद्धा मरण आहे. कैसे थोरियेचे मान पाहेगा, तो सृष्टी बीजाचा सांटोपा. तो ज्याने सृष्टी निर्माण केली ना, तो ब्रह्मदेव, त्याला सुद्धा मरण आहेच. असं नाही की तो अमर आहे. ब्रह्मदेव जरी आहे, पण ब्रह्मदेव पदावर आहे, ते पद एक दिवस संपणारच आहे. तर मग ब्रह्मदेवानं सांगितलं की माझ्या हातामध्ये नाही तुला अमर करणं, म्हणून दुसरं काहीतरी वरदान माग. तेव्हा त्या हिरण्यकश्यपने वरदान काय मागितलं? त्याने असं वरदान मागितलं की मला कोणीच मारू शकणार नाही असं त्याला वाटलं, आणि त्याने वरदान मागितलं की मला कुठल्याही माणसाच्या हातून मरण येऊ नये. ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीपैकी कुणाच्याही हातून मला मरण येऊ नये. माणसाच्या हातून मरण येऊ नये, प्राण्याच्या हातून मरण येऊ नये, मला दिवसा मरण येऊ नये, रात्री मरण येऊ नये, घरात मरण येऊ नये, घराच्या बाहेर मरण येऊ नये, पृथ्वीवर मरण येऊ नये, म्हणजे जमिनीवर मला मरण येऊ नये, आकाशामध्ये मला मरण येऊ नये, कुठल्याही अस्त्राने कुठल्याही शस्त्राने मला मरण येऊ नये. एवढंच नाही तर 12 महिन्यात कुठल्याच महिन्यात मला मरण येऊ नये. बघा, असं वरदान मागितलं की त्याला वाटलं की आता मला मारणारा कुणी पैदाच होणार नाही. एवढे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. आता हिरण्यकश्यप पाप करायला लागला खूप. घरी आल्यानंतर वापस आपल्या राज्यामध्ये त्याने सर्व राज्यामध्ये दवंडी दिली की आजपासून तुमचा देव फक्त मी आहे, फक्त माझी पूजा करायची, माझं नाव घ्यायचं, नारायणाचं नाव अजिबात घ्यायचं नाही, देवाची पूजा कोणी करायची नाही, यज्ञ करायचे नाहीत, अभिषेक करायचं नाही, देवाचं ध्यान चिंतन करायचं नाही, भजन कीर्तन करायचं नाही. भजन करायचे माझं करा, नाव घ्यायचंय माझं घ्या, मीच सर्वांचा देव आहे. आणि जो कोणी देवाचं नाव घेईल ना त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल अशी घोषणा केली. आणि जो कोणी देवाचं नाव घ्यायचं ना, हिरण्यकश्यपने त्याला तुरुंगात टाकायचं, मारायचं. एवढा पाप करायला लागला. त्याला वाटलं आता मला कोणीच मारू शकत नाही, कारण मला एवढे मोठे मोठे वरदान प्राप्त आहेत. पण त्याचा कायदा मोडून काढणारा त्याच्याच घरात जन्माला आला होता भक्त प्रल्हाद. तो जेव्हा लहान होता, आईच्या गर्भात असतानाच त्याला नारायण मंत्र मिळालेला. जन्माला आल्यावर सुद्धा जेव्हा बोलायला लागला तसं नान नान म्हणायला लागला. पण तेव्हा काही कळत नव्हतं नेमका हा काय म्हणतो. पण जसं स्पष्ट उच्चार करायला लागला नारायण नारायण, दिवस रात्र प्रल्हाद भजन करायचा. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजमन नारायण नारायण नारायण. सत्य नारायण नारायण नारायण. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. सूर्य नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. तुम्ही बसलेले श्रोते मंडळी, भजन सुरू झालं ना, कीर्तनात टाळी वाजवत जा, पाठीमागे म्हणत जा. कीर्तन रिकामं कधी ऐकू नये. कीर्तनात आलं ना टाळी वाजवायची, पाठीमागे म्हणायचं. एवढं सोपं भजन गायलं, पण कुणाचेच तोंड हालत नव्हते. सगळे असे तोंड मिटून घेतलेलं. मग आता सर्वांनी हे भजन आता तुम्ही पाठीमागे म्हणा सगळेजण, बरं का. तुम्ही सुद्धा थोडं कष्ट घ्यायचं, तुम्ही सुद्धा थोडं भजन करा कीर्तनामध्ये. बरं, आपण काय करू, आवाज कुणाचा मोठा येतो पाहू, महिलांचा येतो का पुरुषांचा. संख्या बघितली तर तुम्ही फार थोडेसेच आहात, मुठभर.
माणसं, महिला जास्त. तरीसुद्धा पाहू एकदा आपण हेच भजन मी पुढं म्हणेल, माझ्या पाठीमागे महिलांनी म्हणायचं आणि महिलांच्या पाठीमागे पुरुषांनी म्हणायचं बरं का. लाजायचं नाही, अजिबात लाजायचं नाही. अहो संत मीराबाई तर पायात घुंगरू बांधून नाचल्या. तुम्हाला नुसतं भजन म्हणायचंय, देवाचं नाव घ्यायचं, तुमच्या बायकोचं नाव घ्यायचं नाही, लाजायचं नाही. लग्नामध्ये तेवढ्या समाजाच्या पुढं बायकोचं नाव घेता उखाण्यामध्ये, मग इथं तर देवाचं नाव घ्यायचंय, अजिबात लाजून काही चालणार नाही. तर मी पुढं भजन म्हणेल, महिला पाठीमागं म्हणा. श्रीमन्नारायण नारायण नारायण, टाळी वाजून. पुरुष म्हणा. वाह क्या बात है. श्रीमन्नारायण नारायण नारायण. महिला. पुरुष. भज मन नारायण नारायण नारायण. महिला. वाह. सूर्य नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. वा क्या बात आहे. स्वतःसाठी टाळी वाजवा आता एकदा. खूप छान. आजवर अनेक गावामध्ये मी म्हणायला होते बरं का भजन पाठीमागं, पण माणसं असे लाजतात, माणसं अजिबात म्हणत नाहीत. पण तुमच्या गाव हे असं पहिलं गाव भेटलं मला. म्हणजे माणसांची संख्या कमी पण आवाज मोठा काढला सगळ्यांनी. खरंच मनापासून आनंद वाटला. आणि महिला तर काय कुठंही म्हणतात, सप्ताच महिलांसाठी असतो. कारण कुठंही कीर्तनाला महिलाच जास्त असतात, कथा आहे काही महिलाच जास्त. परंतु पुरुष मंडळी संख्या बाजूला काही बसल्या, त्यांना जागा नाही, नाही तर त्या इथंच बसल्या असत्या. कारण शिस्तीमध्ये बसाय आवडतं माता माऊल्यांना. तर असंच पूर्ण कीर्तन होईपर्यंत भजन सुरू झालं ना, सगळ्यांनी टाळी वाजवायची, पाठीमागे म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. भक्त प्रल्हाद नारायण नारायण असं दिवस रात्र चिंतन करायचे, ध्यान करायचे. जसं हे हिरण्यकश्यपला कळालं, हिरण्यकश्यपने आपल्या मुलाला भरपूर प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद ऐके ना. तेव्हा साम दाम दंड भेद प्रत्येक प्रकारे त्याला समजावलं. शेवटी ऐके ना म्हणून त्याला मारण्याचाही प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी देवानं प्रल्हादाचं रक्षण केलं. शेवटी हिरण्यकश्यप म्हणतो, प्रल्हाद अरे तुला इतका मारण्याचा प्रयत्न केला पण तू मरत का नाहीस. प्रल्हादाने उत्तर दिलं, पिताजी तुम्ही मला कितीही मारण्याचा प्रयत्न केला पण माझ्या देवाच्या मनात आहे मला जिवंत ठेवायचं. भक्त राखे पायापासी दुर्जनासी सहारी. देवाचं काम आहे भक्तांचं रक्षण करणं, दुर्जन लोकांचा नाश करणं. तो परमात्मा माझं रक्षण करतोय असं सांगितलं प्रल्हादाने. तेव्हा हिरण्यकश्यपने विचारले, कुठे आहे तुझा देव. प्रल्हाद म्हणाले, पिताजी प्रश्न चुकीचा आहे, माझा देव कुठे नाही ते विचारा. प्रत्येक ठिकाणी आहे असं विचारल्यावर हिरण्यकश्यप म्हणाला, त्या महालाचा खांब होता, या खांबामध्ये आहे का तुझा देव. प्रल्हादाने सांगितले, हो सगळीकडे आहे. तेव्हा त्या हिरण्यकश्यपने एक जोरदार लाथ मारली खांबावर, आणि जशी लाथ मारली ना तसं त्या मारिली दुर्जने स्तंभी नरहरी प्रकटला. त्या ठिकाणी भगवंताने नरसिंह अवतार धारण केला. अक्राळ विक्राळ भयंकर असं रूप आहे. शरीर माणसाचं आहे पण मस्तक सिंहाचं आहे, म्हणून या अवताराचं नाव ठेवलं नरसिंह. तुम्ही भागवतामध्ये कथा ऐकली असेल. मग जेव्हा भगवान प्रकट झाले, देवाने हिरण्यकश्यपला दोन्ही हाताने उचललं आणि महालाच्या दारामध्ये जी चौकट आहे ना उंबरा,
त्या ठिकाणी बसले चौकटीवर आपल्या मांडीवर घेतलेला आहे हिरण्यकश्यपला. तरी हिरण्यकश्यप म्हणायला लागला, तू कोण आहेस मला माहीत नाही, परंतु तू मला मारू शकत नाहीस, कारण मी अमर आहे, मला कोणीच मारू शकत नाही, मला वरदान प्राप्त आहेत. देवानं विचारलं, सांग बरं तुला काय काय वरदान आहे. हिरण्यकश्यपने सांगायला सुरुवात केली, मला पहिलं वरदान आहे की ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीपैकी कुणाच्याही हातून मला मरण येणार नाही. देव म्हणाले, ब्रह्मदेवाने मला निर्माण केलंच नाही म्हणाले, उलट मीच ब्रह्मदेवाला निर्माण केले म्हणाले, त्यामुळं हे तुझं वरदान नष्ट झालं. हिरण्यकश्यप म्हणाला, मला वरदान आहे की मला माणसाच्याही हातून मरण येणार नाही आणि प्राण्याच्या सुद्धा हातून मरण येणार नाही. देव म्हणाले, एकदा माझ्याकडं बघ, तुला मी नेमका कोण वाटतो म्हणाले, माणूस आहे का प्राणी आहे, धड माणूसही नाही प्राणीही नाही, मस्तक सिंहाचं आणि शरीर धड माणसाचं, त्यामुळं हे सुद्धा वरदान तुझं नष्ट झालं. तो म्हणाला, मला अजून सुद्धा खूप वरदान आहेत, मला वरदान आहे, मला घरात सुद्धा मरण येणार नाही, घराच्या बाहेर सुद्धा येणार नाही. देव म्हणाले, मी आत्ता घरात सुद्धा नाही, घराच्या बाहेर सुद्धा नाही, दोन्हीच्या मध्ये आहे, चौकटीवर उंबऱ्यावर आहे, त्यामुळं तुझं हे सुद्धा वरदान नष्ट झालं. हिरण्यकश्यप म्हणाला, मला अजून वरदान आहे की मला दिवसाही मरण येणार नाही आणि मला रात्रीसुद्धा मरण येणार नाही. देव म्हणाले, आता दिवससुद्धा नाही, रात्रसुद्धा नाही, आता संध्याकाळचा टाईम आहे, त्यामुळं तुझं हे सुद्धा वरदान नष्ट झालं. तो म्हणाला, तरीसुद्धा तू मला मारू शकत नाहीस, कारण मला वरदान आहे, मला जमिनीवर मरण येणार नाही, मला आकाशामध्ये मरण येणार नाही. देव म्हणाले, आत्ता तू जमिनीवर सुद्धा नाहीस, आकाशात सुद्धा नाहीस, दोन्हीच्या मध्यभागी माझ्या मांडीवर आहेस, म्हणून तुझं हे सुद्धा वरदान नष्ट झालं. तो म्हणाला, हे जरी नष्ट झालं तरी अजून दुसरं वरदान आहे, मला वरदान आहे की मला कुठल्याही शस्त्राने कुठल्याही अस्त्राने मला मरण येणार नाही म्हणाला. देव म्हणाले, मी तुला कुठल्याही अस्त्राने मारणार नाही, शस्त्राने मारणार नाही, माझ्या हाताचे जे मोठे मोठे नख आहेत ना, हे स्पेशल तुला मारण्यासाठी वाढवलेत म्हणाले, एवढे नख मी तुला मारणार तर ह्या नखांनी मारणार, तुला फाडून काढणार म्हणाले, म्हणून तुझं हे सुद्धा वरदान नष्ट झालं. तेव्हा हिरण्यकश्यप म्हणायला लागला, तरी मला अजून एक वरदान आहे की मला 12 महिन्यामध्ये कुठल्याच महिन्यात मरण येणार नाही. देव म्हणाले, अरे बाबा, येत असताना मी पूर्ण तयारी करून आलेलो आहे, मी तुझ्यासाठी स्पेशल 13वा महिना निर्माण केला आहे म्हणाले देव. म्हणून आता जो धोंड्याचा महिना आहे, अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतो, पुढच्या वर्षी येणार आहे 2026मध्ये मे महिन्यामध्ये सुरुवात होतो, ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक महिना येणार आहे. तर हा अधिक महिना देवानं स्पेशल म्हणजे त्याला मारण्यासाठी देव म्हणाले, तुझ्यासाठी 13वा महिनासुद्धा मी काढलेला आहे, असं म्हणून भगवंताने आपले नख त्याच्या पोटामध्ये घुसवले, त्याचं पोट फाडून काढलं आणि त्या ठिकाणी तो मरण पावला. बघा, एवढे प्रयत्न केले, एवढी तपश्चर्या केली, एवढे वरदान मिळवले, पण तो हिरण्यकश्यप मरण टाळू शकला नाही. मरण प्रत्येकालाच आहे, यासाठी मरण चुकवण्याचा प्रयत्न करू नका, मरण सुधारण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल. असं म्हणतात की काळ आपल्या जीवनामध्ये अचानक येतो, मरण अचानक कधी येईल सांगता येत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी तुम्हाला मी समजावून सांगेल, काळ अचानक जरी येतो पण येण्याच्या अगोदर काळ आपल्याला काही इशारे पाठवित असतो येणार आहे म्हणून. काळाचे इशारे ओळखायला शिकावं माणसाने. काळ आपल्याला इशारे करत असतो बरं येण्याच्या आधी, डायरेक्ट येतो असं नाही, काही काही इशारे आपल्याला मिळत असतात. काळाची घंटी वाजत असते, ती काळाची घंटी आपण ऐकण्याचा प्रयत्न करा. मग आता काळाचा इशारा, काळाची घंटी वाजली, हे कसं ओळखायचं, त्याची काही लक्षणं आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं लक्षण आहे, काळ येणार याचं पहिलं लक्षण, माणसाचे डोक्याचे केस पांढरे होतात. करणार मेहंदी लावणार डोक्याला, परत केस काळी करणार. पण तुम्हाला काय वाटतं, देव एवढा काय बुद्धू आहे का? अहो, चतुर तो शिरोमणी, सर्वांचा बाप आहे, तो फार चतुर आहे. देवानं पाहिलं कलियुगातली माणसं अशी विचित्र आहेत, डोक्याचे केस पांढरे केले की डाय करतो आणि केस काळे करतो. देवानं मग ही पद्धतच बदलून टाकली, सिस्टीम बदलून टाकली. देवानं नवीन सिस्टीम काढली.
देवानं काय केलं, आता केस ठेवलेच नाही, टक्कल करायला सुरुवात केली. देव बी हुशार आहे ना. देव म्हणाले आता केसच ठेवणार नाही तुमच्या डोक्याला. म्हणून केस पांढरे झाले, टक्कल पडायला सुरुवात झाली. काळाचा पहिला इशारा आला की सावधान व्हा, मी येणार आहे, तुमच्याकडे अजून काही वेळ आहे, तोवर तुम्ही परमार्थाला लागा. तरी माणूस ऐकत नाही, दुर्लक्ष करतो. मग काही वर्षानंतर, काही दिवसाला काळाचा दुसरा इशारा, काळाची दुसरी घंटी वाजते. मग तेव्हा लक्षणं काय जाणवतात, माणसाचे दात पडतात. तेव्हा दात पडले की समजायचं काळाचा दुसरा इशारा मिळाला. दात पडले की म्हणायचं आता लवकर परमार्थाला लागायचं, देवदेव करायचं, परमार्थात जास्त रस घ्यायचा नाही. पण माणूस असा हुशार आहे, दात पडले की पुन्हा नकली दात बसवतो आणि फुटाने खाल्याशिवाय राहत नाही. चांगलं चांगलं खाणार, काजू बदाम खाणार, नकली दात बसवणार. एकदा आम्ही असंच कीर्तनाला जात असताना वाटेत चहा घ्यावा म्हणून एका हॉटेलमध्ये गेलो चहा प्यायला. तिथं एक म्हातारा आणि म्हातारी बसलेले. म्हातारं जेवण करत होतं, म्हाताऱ्याच्या पुढल्या खुर्चीवर म्हातारी बसलेली, अशी टक लावून म्हाताऱ्याकडं पाहत बसलेली. मी म्हटलं हा काय प्रकार, म्हातारं जेवतंय आणि म्हातारी त्याच्याकडं पाहते. मी म्हटलं आजी तुम्ही अशा का बसला, तुम्ही असे बाबांकडे टक लावून पाहताय, नेमकं काय कारण आहे. ती म्हणाली म्हाताऱ्याचं जेवण संपण्याची वाट पाहते म्हणली, याचं जेवण संपलं की मग मी जेवण करणार. मी म्हटलं वा वा आजी, काय संस्कारवान आहात तुम्ही, काय शास्त्राला धरून चालतात तुम्ही. कारण शास्त्र असं सांगतं की पतीनं जेवण केल्यावर मग पत्नीनं जेवण करावं, हे शास्त्र सांगतं. पण आजकाल हे शास्त्र कोणी पाळत नाही. पण आजी तुम्ही खरंच फार महान आहात, तुम्ही तुमच्या वृद्ध काळात सुद्धा एवढं शास्त्र पाळता, तुम्ही तुमच्या पतीचं जेवण होईपर्यंत वाट पाहताय. म्हातारीनं काय उत्तर दिलं, म्हातारी म्हणाली मोठं आले डोंबल्याचं शास्त्र म्हणाली. म्हणलं असं का, शास्त्र बिस्त्र मी काही मानत नाही म्हणाली. मी म्हटलं मग तुम्ही बसला कशासाठी. म्हातारी म्हणाली म्हाताऱ्याच्या तोंडात जे दात आहेत ना ते नकली दात आहेत, दाताची कवळी, आणि ते दात माझे आहेत म्हणाली. हे म्हातारं स्वतःचे दात घरी विसरून आलं म्हणाली आज. म्हणून त्या म्हाताऱ्याला फार भूक लागली म्हणून आधी त्याला जेवायला दिले, त्यानं जेवण केलं, माझे दात परत दिले की मग मी जेवण करणार म्हणाली. असे माणसं हुशार झाले बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दात पडले की काळाची दुसरी घंटी वाजली असं समजायचं आणि परमार्थाला लागायचं. तो हा आणि आता परमार्थ करा. ऐकू येत नाही आणि ऐकू येईना तेव्हा सुद्धा माणसं संसार सोडत नाहीत बरं का. ऐकायला येत नाही. अहो एक बहिरी म्हातारी होती, त्या म्हातारीला तिच्या नातानं फोन केला. हॅलो आजी, मी तुमचा नातू इंद्रजित बोलतोय म्हणाला. काय कोण बोलतो म्हणाला, इंद्रजित बोलतोय. म्हातारी म्हणते कोण बोलतोय, ऐकू येईना मला. नातू म्हणाला मी इंद्रजित बोलतोय. म्हटलं आजी. म्हातारी म्हणते अरे बाबा इंग्रजीत नको बोलू, मराठीत बोल. आता इंद्रजित म्हणतोय पण म्हातारीला काय होते ऐकू, इंग्रजीत. म्हणजे जे बोललं ते ऐकायला येत नाही. आणि ज्या माणसाला कमी ऐकायला येतं ना त्याला बोलायचा फार नाद असतो. प्रश्नावर प्रश्न विचारणार, बोलणार, बडबड करणार. माझ्या लग्नाच्या आधी माझ्याबरोबर एक किस्सा घडलेला होता. लग्नाच्या अगोदर बरं का, मी एका गावी कीर्तनाला गेली. मग त्या गावात कीर्तन झाल्यावर मुक्कामी एका घरी गेलो आम्ही. तिथे एक आजीबाई बसलेली होती. आता ती आजीला माहीत होतं मी महाराज आहे. आजी कीर्तन ऐकायसुद्धा आली होती, जरी बहिरी होती तरीसुद्धा कीर्तनाला आलेली. सगळं माहीत आहे माझ्याविषयी. तरीही त्यांच्या घरी गेल्यानंतर आजीनं मला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही महाराज आहेत का. मी म्हटलं मी तुम्हाला कोण दिसते नेमकं, पोत्राच दिसते का. महाराजच आहे म्हटलं. म्हणाली मग आमच्या गावात काही कीर्तन करायला आलात का. मी म्हटलं नाही, सोयाबीन सोंगायचं काम घेतलं होतं हाती म्हणून आले होते. आता म्हातारी कीर्तनाला होती तरीसुद्धा प्रश्नावर प्रश्न. बहिरी म्हातारी, तिला मोठ्यानं बोलावं लागायचं, ऐकू येईना काही नाही. मग म्हातारीनं प्रश्न विचारला, येताना कशानं आलात. मी म्हटलं एस टीनं आले. म्हणाली एस टीनं का आलात.
मी म्हटलं एस टीनं का आलात म्हणजे काय? माझ्याकडं गाडी नाही म्हणून एस टीनं आले. म्हातारी म्हणाली तुमच्याकडं गाडी का नाही? मी म्हटलं माझ्याकडे गाडी नाही म्हणून नाही. म्हातारी म्हणते गाडी घ्या ना. मी म्हटलं गाडी घ्यायला पैसे नाहीत. म्हातारी म्हणते मग कीर्तनाचे एवढे पैसे येतात ते काय करतात तुम्ही? मी म्हटलं म्हातारीला आजी तुमचं गोड जेवण तेरवी करण्यासाठी जमा करते. म्हटलं काय करणार असे बिनकामाचे प्रश्न विचारल्यावर? बरं म्हातारी अशी चालू पुन्हा प्रश्न विचारला. मला म्हणते तुमचं लग्न झालं आहे का? मी म्हटलं नाही अजून काही लग्न झालं नाही. मग म्हातारीनं पुढचा प्रश्न विचारला तुम्हाला मूलबाळं किती आहेत? म्हटलं आजी तुमच्या पाया पडते. म्हटलं आता जर प्रश्न विचारला मी डोकं फोडून घेईल म्हटलं तुमच्यासमोर. असे असतात बहिरे म्हातारे. म्हणजे उग प्रश्नावर प्रश्न विचारणार, बोलायचा फार नाद पण ऐकायला काहीच येत नाही. तर काळाचा इशारा मिळतो. ऐकायला कमी येतंय ना, बहिरे झालात ना, काळाची घंटी वाजली समजायचं आणि परमार्थाला लागायचं. तरी सुद्धा माणसं ऐकत नाही. शेवटी मग काळ एक शेवटची संधी देतो. माणूस 3 ठिकाणी वाकडा होतो, अंगामध्ये ताकद राहत नाही. तेव्हा हे काळ सांगतो की आता तरी सावध व्हा. तरी सुद्धा माणूस सावध होत नाही आणि हा जन्म वाया घालतो. ज्यासाठी जन्म दिला ते करत नाही. संत तुकडोजी महाराजांचं फार सुंदर भजन आहे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया रे. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. वा, भजन्याने खूप सुंदर साथ दिली बरं. एकदा टाळी वाजवा. कारण तुम्ही सर्वांनी साथ दिली तरच महाराजांना गायला उत्साह वाटत असतो. आपल्याला भगवंताने ज्यासाठी जीवन दिले ते न करता आपण इतर गोष्टीमध्ये भटकत राहतो. इतर गोष्टीमध्येच आपण जीवन वाया घालतो. हे जीवन फार अनमोल आहे. हा माणसाचा देह फार दुर्लभ आहे. भाग्याने प्राप्त झालाय ना, तर मग जीवन असं जगा की शेवटी जेव्हा आपल्याला जायची वेळ येईल ना, तेव्हा साक्षात भगवान परमात्मा हात जोडून आपल्या स्वागताला उभं राहायला पाहिजे. असं श्रेष्ठ कर्म करावं. मेल्यानंची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मरण 2 प्रकारचं असतं. काही माणसं मरतात पण त्यांना आठवण कोणीच करत नाही. काही माणसं मरतात पण कोणाला दुःख होत नाही. कारण ते असे नालायक लोक असतात. समाजाला सतत त्रास देतात, दुसऱ्याला त्रास देतात. मग असे माणसं मेल्यानंतर कोणाला त्याचं वाईट वाटत नाही. असेही काही असतात. आणि दुसरा प्रकार आहे, काही माणसं मरतात
पण नाव अमर करून जातात. ते गेल्यानंतर त्यांच्या जाण्याने समाज रडतो, त्यांच्या जाण्याने समाजाची हानी होते, सर्वांना दुःख होतं. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना तोपर्यंत त्यांचं नाव राहतं, त्यांची ख्याती, त्यांची कीर्ती अमर राहते. आपल्या या भारतभूमीमध्ये अनेक श्रेष्ठ असे जगा माझी, आपल्या या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये अनेक असे महापुरुष, थोर थोर महापुरुष होऊन गेले की ज्यांचं जे श्रेष्ठ कार्य आहे त्या कार्यामुळे आज आपण आपल्या घरामध्ये त्यांचे फोटो लावतो, आपण सतत त्यांचं नाव घेतो, त्यांची जयंती, त्यांची पुण्यतिथी साजरी करतो, सतत त्यांच्या नामाचा गजर करतो. त्यामध्ये संत असतील, देवाचे भक्त असतील किंवा काही वीर महापुरुष असतील. ज्यापैकी खास जर उल्लेख करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा, ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. आज आपण जो अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतोय, भजन कीर्तन करतोय नाही, हे सगळे आपल्या राजाचे आपल्यावर केलेले उपकार आहेत. शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. महाराजांनी आपल्याला आपल्या धर्मामध्ये सुरक्षितपणे सत्कर्म करण्याची संधी मिळवून दिली ना, ती खरंच मोलाची आहे. त्या काळामध्ये यवनांचं राज्य होतं, जबरदस्तीनं हिंदूंना मुस्लिम केलं जायचं, देवाचं नाव घेऊ दिलं जायचं नाही. अनेक मंदिरं त्या काळामध्ये मुघलांनी पाडून टाकली, परंतु आपल्या राजाने त्या मंदिरांचं पुन्हा दुरुस्ती करून ते मंदिर पुन्हा उभारले. आणि हे स्वराज्य निर्माण करणं फार कठीण काम होतं बरं का, सोपं काम नव्हतं. स्वराज्य स्वराज्य म्हणणं शब्दामध्ये सोपं वाटत असेल, पण राजाला त्या काळामध्ये हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी एवढं कष्ट घ्यावं लागलं, एवढा त्रास सोसावा लागला. अहो, जसं सुईच्या टोकावर एखादं टावर उभं करण्यासारखं अवघड काम होतं. आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजाने सोबतीला कोण घेतलं तर शेतकऱ्याचे पोरं घेतले. हो, आपला हा देश म्हणजे शेतकऱ्यांचा देश आहे. या ठिकाणी शेतकरी वर्ग जास्त आहे, म्हणून आपल्या देशाला अन्नदाता म्हटलं जातं. आपला देश एवढा महान आहे, एवढा श्रेष्ठ आहे ना, जर अख्ख्या जगामध्ये दुष्काळ पडला, संपूर्ण जगामध्ये जरी दुष्काळ पडला तरी 6 महिने संपूर्ण जगाला 3 टाईम पोटभर खाऊ शकेल एवढा अन्नसाठा आपल्या देशामध्ये आहे. कशामुळे? कारण या ठिकाणी शेतकरी वर्ग जास्त आहे. आणि शेतकऱ्याला महत्त्व आणि शेतकऱ्याला किंमत दिली तर केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी. शेतकऱ्यांच्या पोरांना सोबत घेऊन त्यांनी हे स्वराज्य स्थापन, स्वराज्य निर्माण केलं. आता बघा, शेतकरी मनाने एवढा मोठा असतो, विचार करा तुम्ही. शेतकऱ्यांनी जो वर्षभर कष्ट करून आपल्या शेतामध्ये ऊस लावलेला असतो ना, जेव्हा ऊसाची गाडी घेऊन कारखान्याला जात असतात, एक ऊस 9 किंवा 10 रुपयाला घेत असतात कारखान्यामध्ये. आणि वाटेमध्ये जर एखाद्या माणसाने शेतकऱ्याला एखादा ऊस खायला मागितला ना, शेतकऱ्याचं मन एवढं मोठं असतं की एकाच्या ठिकाणी 10 ऊस काढून देतात. त्याच ठिकाणी तुम्ही शहरामध्ये एखाद्या मोठ्या मॉलमध्ये शॉपिंग करायला जा, साधी एक कॅरी बॅगसुद्धा फुकट दिली जात नाही. तर असं मोठं मन आहे शेतकऱ्याचं. म्हणून आपल्या या देशामध्ये एक नारा आहे, जय जवान आणि जय किसान. म्हणून या आपल्या भारतभूमीला सुरक्षित ठेवण्यासाठी तो वीर जवान सीमेवर उभा राहून या देशाचं रक्षण करतो ना, तोही फार महान आहे. आणि जो पावसात भिजतो, जय किसान. खरंच या दोघांचं एवढं श्रेष्ठ महत्त्व आहे. श्रेष्ठ कर्म करतात म्हणून असे महापुरुष जेव्हा हा देह इथे सोडून जातात, मृत्यूलोक सोडून जातात ना, ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची कीर्ती अमर राहते. आपल्यालाही वाटत असेल की आपलंही नाव असं अमर करून जायचं, तर त्यासाठी या देहाचा सदुपयोग करायचा. एक एक क्षण महत्त्वाचा आहे, क्षणाक्षणाचा सदुपयोग आणि क्षणाक्षणाला विचार करायचा. असा अभंगाच्या पहिल्या चरणात करून कसं जायचं. आणि विचार फक्त माणूसच करू शकतो, बाकीचे प्राणी करू शकत नाहीत. म्हणून माणसाने योग्य विचार करावा. विचार करण्याच्या 3 पद्धती आहेत, 3 प्रकारचे विचार असतात. एक असतो कुविचार, दुसरा असतो निरर्थक विचार, तिसरा असतो सद्विचार. कुविचार म्हणजे वाईट विचार. जर समजा कोणाचं चांगलं होत असेल तर आपल्याला जर वाईट वाटत असेल, दुसऱ्या कोणाचं चांगलं होताना आपल्याला देखवत नसेल आणि आपल्या मनामध्ये वाईट भाव येत असतील की याचं उगत चांगलं झालं, याचं वाटोळच व्हायला पाहिजे, असे जर वाईट विचार येतात ना, तर हा नरकाला घेऊन जाणारा विचार आहे, कुविचार. कधीही माणसाने कुविचार करू नये.
दुसरा आहे निरर्थक विचार, म्हणजे बिनकामाचा विचार. काही काही माणसं जरी दुसऱ्याचं वाईट चिंतन करत नाहीत, पण असा बिनकामाचा विचार करतात ना की ज्याचा त्याच्या जीवनात कुठल्याच प्रकारचा लाभ होत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगते. निरर्थक विचार म्हणजे कसा आणि सद्विचार म्हणजे कसा, तुम्हाला 2 उदाहरणं सांगणार आहे. निरर्थक विचाराचं एक उदाहरण सांगेन. एक फकीर माणूस होता. एक फकीर गावामध्ये भिक्षा मागून गुजराण करायचा. गावाच्या बाहेर त्याची एक छोटीशी झोपडी होती, त्या झोपडीमध्ये राहायचा. रोज गावामध्ये भिक्षा मागायचा, पण त्याला जास्त काही पीठ मिळायचं नाही. त्याच्यात 2-3 भाकरीपुरतं पीठ मिळायचं. पण एके दिवशी त्याचं अदृष्ट असं चांगलं की त्याला त्या दिवशी गावामध्ये एवढं पीठ मिळालं की त्याची झोळी गच्च अशी पिठानं भरली. त्याला खूप आनंद वाटला. आपल्या झोपडीमध्ये आला आणि झोपडीमध्ये त्याने पीठ ठेवण्यासाठी एक हंडी होती, एक गाडगं होतं, मडकं मोठं होतं, आणि खाली कुत्रे मांजरं खातील म्हणून त्याने वर झोपडीला टांगलेलं होतं पत्राला वर. जसं आपण काल्याच्या दिवशी दहीहंडी अशी टांगतो ना वर, त्याप्रमाणे त्यानं ते मडकं. मग ते पीठ सगळं मडक्यामध्ये गच्च, असं मडकंही फार मोठं होतं. ती हंडी भरली, त्याने वर टांगली आणि त्या हंडीच्या बरोबर खाली त्याची एक तुटकी बाज होती, तुटलेलं सुंब, झोळी झालेली अशी बाज तुटलेली. आणि त्या बाजवर झोपला आणि झोपल्या ठिकाणी तो फकीर त्या पिठाच्या हंडीकडे पाहायला लागला आणि त्याचे विचार सुरू झाले. बरं का, काय काय विचार करायला लागला. त्या हंडीकडे पाहिलं, विचार करायला लागला, आज मला एवढं पीठ मिळालं, मी काही एवढं पीठ खाऊ शकत नाही, 2 भाकरीपुरतं मला बस झालं, आणि उद्या परत गावामध्ये मला दुसरं पीठ मिळून जाईल भाकरीपुरतं, मग एवढ्या पिठाचं काय करायचं. मग त्याचे विचार सुरू झाले की एवढं पीठ आपल्याकडे आले तर आता आपण हे पीठ बाजारात जाऊन विकावं आणि पैसे करावेत. मग पैसे जवळ आल्यानंतर त्या पैशाचं काय करावं विचार सुरू. बरं, त्याची पडल्या बाजावरच, पडल्या ठिकाणीच पीठ बाजारात विकायचं, त्याचे पैसे करायचे. पैसे आले की मग काय करायचं म्हणतो, पैसे आले की मग 5 कोंबड्या विकत आणायच्या. काय विचार केला, 5 कोंबड्या विकत आणायच्या. मग आता 5चे किती होतात, 50 होतात. 50 कोंबड्या करायच्या आणि मग कोंबड्या बाजारात विकायच्या आणि पैसे करायचे. बघा, पडल्या बाजावर त्याचा विचार कसा सुरू. मग आता कोंबड्या विकून पैसे आले की मग काय करायचं, थोडी जमीन विकत घ्यायची. जमीन विकत घेतली की मग आपल्या शेतामध्ये एक छोटासा बंगला बांधायचा, घर बांधायचं. स्वप्नातच बरं का, घरसुद्धा बांधलं त्यानं. पडल्या बाजावर घर बांधले. म्हणाला आता शेतामध्ये काही मला काम करणं होणार नाही, शेतात काम करायला एक गडी नौकर ठेवायचा. नौकरसुद्धा ठेवला स्वप्नामध्ये. मग आता जमीन झाली, घर झालं, आता कुणी बायको देतंय, आता लग्न करायचं. लग्नसुद्धा झालं स्वप्नामध्येच, विचारामध्येच लग्नसुद्धा झालं. लग्न झालं की मग पोरगं होतंय, पोरगंसुद्धा झालं. पोराचं बारसं त्यानं थाटामाटात केलं, सगळ्या गावाला बुंदीचं जेवण दिलं. स्वप्नामध्येच बरं, विचारामध्येच बारसंसुद्धा केलं. पोराचं नाव काय ठेवायचं, नाव ठेवायचं बादशहा. काय नाव ठेवलं त्यानं, बादशहा नाव ठेवलं. मग आता त्या काळामध्ये अशा गाड्या नव्हत्या फिरायला, कार वगैरे, एसटी नव्हती, त्या काळात वाहनं नव्हते. मग त्या काळचे लोक एका गावाहून दुसऱ्या गावाला प्रवासासाठी घोडा वापरायचे, घोड्यावर बसून फिरायचे. त्यानंही मग फिरण्यासाठी एक घोडा घेतला. स्वप्नातच बरं का, विचारामध्ये, की एक घोडा घ्यायचा आणि मी मस्त घोड्यावर फिरून येईल आणि दारामध्ये घोडा बांधेल आणि दारामध्येच गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये त्या ठिकाणी मस्त बंगई एक खुर्ची टाकेल आणि त्या खुर्चीवर बसून मी पेपर असा वाचवीत बसेल. स्वप्न पाहतोय विचारामध्ये बरं का. कुठवर गेलाय बघा ना, बाजावर पडल्याच बाजारात गेला, पिठीवी विकलं, कोंबड्या घेतल्या, कोंबड्याही विकल्या, शेत घेतलं, घर बांधलं, लग्न केलं, पोरगंही झालं, पोराचं बारसंही झालं, घोडाही घेतलाय, घोड्यावर फिरून सुद्धा आला आणि दारात बसून असा मी पेपर वाचेल. तेवढ्यामध्ये मग हा बादशाह कोण आहे, त्याचं पोरगं. बादशाह असा रांगत घरातून बाहेर येईल आणि बाहेर येऊन बादशाह घोड्याकडे जाईल. तेव्हा मग मी बायकोला ओरडून सांगेल, अगा बाहेर ये, बादशाहकडे ध्यान दे. घोडा त्याला लाथ मारेल. मग आता ती बायको आहे,
बायकोला उलट उत्तर दिल्याशिवाय करमत नाही, नवऱ्याला बायको उलट बोलल्याशिवाय राहत नाही, आणि नवऱ्यालाही बायकोशी भांडण केल्याशिवाय करमत नाही. संसारच याचं नाव आहे. मग त्या ठिकाणी हा म्हणतो, अक्कल नाही का तुला? बादशाहकडे लक्ष देत नाही, तो घोड्याकडे चाललाय, त्याला बाजूला काढ. तेव्हा त्या ठिकाणी बायको म्हणते, तुमचं नाही का? एकट्या माझंच पोरग आहे का? तुमचं नाही का? तुमची जबाबदारी नाही का? अशी ती उलटं उत्तर देते. त्यावेळेस मग मला पण राग येतो. मला राग आला की मी अशी उचलून जोरात लाथ मारीन तिला, बायकोला बरं का, लाथ मारीन म्हणून खरोखर लाथ मारली. आणि लाथ लागली कशाला? त्या पिठाच्या हंडीला. आणि ज्या पिठाच्या हंडीला लाथ मारली आणि ती पिठाची हंडी खाली सांडली आणि ते गाडगं फुटलं, सगळं माती मोल झालं. पीठ मातीमध्ये मिसळून गेलं, स्वप्न तुटलं त्याचं. मग पाहतोय तर कोंबड्याही नाहीत, घरही नाही, शेत नाही, बायको नाही, बादशाह नाही, कोणीच नाही, घोडा नाही, गाडी नाही, काहीच नाही. हे सगळे निरर्थक विचार आहेत, बिनकामाचे. हे विचार करून आपल्या जीवनात काही फायदा आहे का? काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल आता सदविचार काय असतो त्यासाठी तुम्हाला मी रामायणातील प्रसिद्ध उदाहरण देईल, माता शबरीचं. माता शबरी कोण होत्या? माता शबरी भिल्ल राजाची कन्या होत्या, राजकुमारी होत्या. एके दिवशी माता शबरीनं पाहिलं त्यांच्या दारामध्ये, अंगणामध्ये अनेक जनावरं बांधलेली आहेत दावणीला. जनावरं म्हणजे बकरे आहेत, शेळ्या आहेत, असे जनावरं बांधलेली दावणीला पाहिले, कोंबडे आहेत. आणि मग माता शबरीनं आपल्या वडिलांना विचारलं, पिताजी हा काय प्रकार आहे? आज आपल्या अंगणामध्ये एवढे जनावरं दावणीला का बांधले आहेत? तेव्हा वडिलांनी उत्तर दिलं, बाळा तुला उद्या पाहण्यासाठी मुलाच्या घरचे येणार आहेत, तुझं आता लग्न करायचं आहे ना, तुला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत, त्या पाहुण्यांच्या मेजवानीसाठी एवढे जनावरं कापायचे आहेत म्हणून सांगितलं. उद्या त्या पाहुण्यांची मेजवानी करायची आहे. हे उत्तर ऐकलं आणि माता शबरी यांना फार दुःख झालं आणि त्या दिवसभर विचार करू लागल्या. बघा विचार किती श्रेष्ठ असतो. माता शबरीनं विचार केला की नुसतं मला बघायला पाहुणे येणार आहेत, तर एवढ्या जनावरांची हत्या होणार आहे, एवढ्या जीवांची हत्या करून संसार थाटण्यामध्ये अर्थ काय? एवढ्या जीवांची हत्या करून आपला संसार तरी सुखाचा होईल का? बघा किती सुंदर विचार केलाय माता शबरीने. म्हणून मी लग्नच नाही केलं तर एवढ्या जीवांची हत्या होण्यापासून वाचेल, एवढ्या जीवांचा जीव वाचेल, एवढ्या प्राण्यांचा जीव वाचेल, मी जर लग्नच नाही केलं तर. म्हणून यांचा जीव जाणार असेल तर मला लग्न नको, संसार नको असा विचार केला. आणि रातोरात उद्या पाहुणे बघायला येणार ना, आज रात्रीच घराचा त्याग केला आणि माता शबरी अरण्यात निघून गेल्या दूर. आता एकच लक्ष आहे की जीवनामध्ये फक्त आता परमात्मा पाहिजे आणि देव मिळवायचा असेल तर सोपा उपाय काय आहे हो? माता शबरी फक्त 10 वर्षाच्या होत्या जेव्हा त्या मातंग ऋषींच्या आश्रमात आल्या होत्या. आणि त्यावेळी ऋषींनी तिला आश्वासन दिलं होतं की एक दिवस तुला रामप्रभूची भेट होईल. तर माता शबरीने किती दिवस वाट पाहिली? माता शबरी 70 वर्षाच्या झाल्या तोवर त्यांनी नित्यनेम त्यांचा दररोज सुरू होता. रोज पहाटे उठून रोज रस्त्यावर फुलं टाकायचे, रोज फळं आणून ठेवायचे. काय भक्ती श्रेष्ठ असेल हो. 70 वर्ष वयाची त्यांनी देवाची वाट पाहिली. आणि मग वयाच्या 70व्या वर्षी त्यावेळेस रामप्रभू स्वतः माता शबरीला भेटतात आणि माता शबरीची उष्टी बोरं देवानं खाली, कारण भक्ती तेवढी श्रेष्ठ होती. आणि आपल्याही जीवनामध्ये जर आपल्याला असं श्रेष्ठ कर्म करायचे ना, त्यासाठी आपल्या या इंद्रियांचा सदुपयोग करायचा. कारण हा देह एक दिवस जाणार आहे, काळ आपली वाट पाहतोय, काळ हळूहळू आपलं आयुष्य संपवत आहे. गाऊ नका आपण, कारण आता आपला टाईम होत आला आहे ना कीर्तनाचा. तर फक्त स्पर्श करून जायचं दुसऱ्या कडव्याला की हा देह कसा आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. एक दिवस हा देह जाणार आहे, काळ आपलं आयुष्य संपून टाकणार आहे. म्हणून काळ येण्या अगोदर आपण हा देह सत्कारणी लावायचा, म्हणजे या देहाने आपण परमार्थ करायचा. कशा प्रकारे परमार्थ करायचा? तेव्हा संत मीराबाई यांचं फार सुंदर भजन आहे, या ठिकाणी मी गाणार आहे. सगळ्यांनी शांतपूर्वक श्रवण करायचं. स्वर. हया खो जो
दर्शन किया करे। है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में। मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की। है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। ओ तो गली गली हरि गुण गाने लगे। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। महलों में पली बन के जोगन चली। महलों में पली बन के जोगन चली। मीरा रानी दीवानी कहाने लगे। ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन। ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन। कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी। बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग। मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। ओ तो गली 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 हरि गुण गाने लगे। ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन। ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन। संत मीराबाई यांनी शिकवलं या देहाचा सदुपयोग कसा करायचा। या डोळ्याने भगवंताला पाहायचं, या मुखाने देवाचं नामस्मरण करायचं, कानाने भगवंताची कथा कीर्तन ऐकायचं, हाताने दानधर्म करायचं, देवाची पूजा करायची, पायाने तीर्थयात्रा करायची, असा या शरीराचा सदुपयोग करावा आणि हा भवसागर पार करून जाण्याचा प्रयत्न करावा। कारण हा देह नाश पावणार आहे, याचा सदुपयोग करा। आणि त्यासाठी आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये योग्य गुरूंचं मार्गदर्शन। त्यासाठी संतांची संगती हवी। संतांची संगती करून आपण परमार्थाची तातडी करून हा परमार्थ, हा देह सफल करायचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी प्रत्येकाने जीवनामध्ये गुरु करावा, एक श्रेष्ठ संत पाहून गुरु करावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाने परमार्थाची वाटचाल केली पाहिजे। एकदा सर्वांनी सुंदर भजन करू, त्यानंतर कीर्तन आपण राहिलेला कथाभाग कीर्तन भाग जो आहे थोड्या वेळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई।
आपल्या कीर्तनाचा टाईम संपलेला आहे, म्हणून आता जास्त नाही, फक्त एक 5 मिनिट घेऊ, त्यानंतर आपण आरती करायची आहे. तर आपल्याला हा देह सफल करायचा आहे, देहाचा उद्धार करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे व्यवहारामध्ये जे विकार आहेत ना, काम, क्रोध, लोभ, याच्यापासून माणसाने दूर राहावं, असं शेवटच्या चरणात तुकोबर आहे.